सलाम जय ख्रिस्त माझ्या सर्व ख्रिस्ती प्रियजनांना आणि सर्व माझ्या व्ह्यूअर्सला. प्रियजनांना तुम्ही सर्व कसे आहात? आपण सर्व बरे आहोत, कारण जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर, जो आपला प्रभू येशू ख्रिस्त मला आणि आपल्या सर्वांना सांभाळतो, त्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, सल्यूट आणि सलामी देऊया प्रियजनांनो. आणि हा समय त्यांनी दिलेला आहे प्रियजनांनो. आपण समय वेस्ट न करता प्रियजनांनो, कारण टाईम आज सगळ्यांना खूप प्रिशियस आहे. टाईम खूप महाग आहे. आज बघा, कोणाला पण विचारा, टाईम नाही आहे. परंतु तुम्हाला आणि मला हा समय परमेश्वराने दिलेला आहे की त्याचं वचन, त्याची स्तुती, त्याची प्रार्थना, त्याला धन्यवाद देण्यासाठी हा समय त्याने दिलेला आहे प्रियजनांनो. आणि तो आपल्यावर एवढी प्रीती करतो की त्याचा नो मेजरमेंटच नाही आहे. जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो, आकाशाचं मेजरमेंट कोणी केलंय का प्रियजनांनो? टोकत दिसत एंडच दिसत नाही. असा परमेश्वराची प्रीतीचा नो मेजरमेंट प्रियजनांनो. कारण तो तुमच्यावर आणि माझ्यावर अतोनात प्रीती करतो प्रियजनांनो. कोणत्या पण वस्तूची आपण म्हणतो ना, गॅरंटी विचारतो दुकानात गेल्यावर, या वस्तूची गॅरंटी, तू कशाची, कोणत्या वस्तूची गॅरंटी आपल्याला जो तो सांगतो तसं नाही मिळत, खऱ्या रीतीने नाही मिळत. परंतु एक खरी गॅरंटी आहे, आपला परमेश्वर खरा आहे. ही गॅरंटी आहे की माझा परमेश्वर हा खरा जिवंत देव आहे. तोच एकमात्र खरा जिवंत देव आहे. तोच एकमात्र खरा जिवंत प्रभू आहे, ज्याने मला आणि तुम्हाला बनवले. त्याच्या जीवनाचा श्वास त्यांनी माझ्यात आणि तुमच्यात फुंकला आहे. आणि त्याच्या नावाचा, येशूच्या नावाचा श्वास तुम्ही आणि मी घेत आहोत प्रियजनांनो. किती मोठं ही किती मोठी धन्यता आहे. ही किती मोठा आनंद आहे की आम्ही येशू प्रभूच्या, आमचा जो प्रभू आहे, आमचा जो निर्माण करता आहे, त्याच्या नावाचा मी आणि तुम्ही श्वास घेत आहोत प्रियजनांनो. आणि आजचं सुंदरसं वचन आहे मत्ते सुवर्तमानाचा 8वा अध्याय 5 to 13 वर्सेस प्रियजनांनो. थोडंसंच वचन आहे, थोडंसंच अध्याय आहे, पण इतकं सुंदर ते वचन आहे प्रियजनांनो. शताधिपती, बघा, हा जो शताधिपती होता, शताधिकारी लिहिले मी, शताधिपतीचा त्याचा जो चाकर होता. आणि हा शताधिपती जो होता, खूप म्हणजे त्याला एवढा मोठा अधिकारी होता तो. आणि तो असताना प्रियजनांनो, त्याचा एक चाकर आजारी पडला. आणि त्याने ऐकले पुष्कळ, प्रभू येशू मसीहबद्दल पुष्कळ ऐकलं त्यांनी. आणि तो स्वतः प्रभू येशूकडे आला. बघा, तो स्वतः प्रभू येशूकडे आला. मी प्रभू येशूकडे जाईल आणि मी विनंती करेन माझ्या चाकरासाठी, आणि तो बरा होईल. बघा त्याच्या हृदयांतकरणातला कसा तो ठाम विश्वास की मी प्रभूकडे जाईल आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या चाकरला बरा करेल. प्रियजनांनो, त्याने स्वतःला पहिल्यांदा लीन केले. त्याचा पॉईंट बघा, त्याने स्वतःला लीन केले. मी स्वतः जाईल प्रभूकडे. नाही तर तो बोलावू शकत होता, प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवा माझ्याकडे, असं बोलू शकत होता ना. कारण तो शताधिपती आहे, तो अधिकारी होता. आणि तो स्वतःबद्दल सांगतो की मी एकाला जा म्हटले तर तो जाणार, आणि माझा शब्द बोलला की सगळे माझं ऐकतात. जा म्हटले तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. प्रियजन, बघा, असा तो अधिकारी असताना तो म्हणतो की मी प्रभू येशूकडे जाईल. त्यांनी स्वतःला लीन केले. प्रथम तुम्हाला आणि मला आज तेच करायचंय प्रियजनांनो. आपण खूप स्वतःला मीपणा करतो. मी हे केलं, मी ते केले, घमंडपणा करतो प्रियजनांनो. मी तिच्याशी बोलणार नाही, मी माझ्या भावाशी बोलणार नाही,
प्रियजनांनो, मी माझ्या भाऊला माफ करणार नाही, मी माझ्या बहिणीला माफ करणार नाही, अशा रीतीने आपण घमंडपणा करतो, तुच्छ लेखतो त्यांना आणि स्वतःला 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 घमंडाने भरून टाकतो प्रियजनांनो. परंतु आज मला आणि तुम्हाला हा समय परमेश्वराने दिलाय की तुम्ही आणि मी लीन व्हावं, नम्र व्हावे, आत्म्याने लीन, वरून तोंडाने नाही, खऱ्यापणाने आत्मा आणि सच्चाईनं लीन व्हायचे की मी परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आलो आहे, मी तुझ्या चरणाजवळ आले परमेश्वरा, मला लीन कर, माझ्यातला मीपणा दूर कर, माझ्यातला घमंड दूर कर, मला लीन कर, नम्र कर. तू कसा लीन आणि नम्र झाला की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं महान असं स्वर्गाचं सिंहासन सोडून तो स्वतःला लीन नम्र केले त्यांनी प्रियजनांनो. आणि मनुष्याच्या रूपात आला, जे की आपण परमेश्वराच्या पायाची धूळ आहोत. या धूळ मातीतून, या धुळीतून त्यांनी आपल्याला बनवले आणि प्रियजनांनो त्याच्या हाताने त्यांनी बनवले. किती मोठा सन्मान आहे बघा, त्याच्या हाताने त्यांनी बनवले, त्याच्या हाताने आपल्याला त्यांनी रचले, त्याच्या प्रतिरूपाचा त्यांनी मला आणि तुम्हाला बनवला. प्रियजनांनो, किती छान गोष्ट आहे नाही, किती आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वराने स्वतः कसा आहे तो, त्यांनी स्वतः सारखं तुम्हाला आणि मला बनवले प्रियजनांनो. आणि आपण जरी त्याच्यापासून दूर पळालो, पाप केले, तर आपल्याला त्याच्या पवित्र स्वर्गामध्ये नाही राहता आहे, कारण परमेश्वर आपला पवित्र परमेश्वर आहे. आणि त्यामुळे प्रियजनांनो, परमेश्वराने जरी आपल्याला पृथ्वीवर पाठवले, परंतु तो स्वतः तुमची आणि माझी भेट घ्यायसाठी आला, तो तुम्हाला आणि मला भेटण्यासाठी आला. प्रियजनांनो, किती ही अद्भुत गोष्ट आहे. तो तुम्हाला मला, तो माझ्याशिवाय आणि तो आपल्या सर्वांसाठी, आपल्याशिवाय तो राहू शकत नाही, यासाठी तो आला. म्हणजे तो किती आतोनात प्रीती करतो हे प्रमाण आहे प्रियजनांनो. हे त्यांनी दिलेला प्रमाण आहे की बघा मी तुमच्यासाठी आलो. आणि प्रियजनांनो, हा शताधिपती स्वतःला लीन करतो आणि प्रभूवर विश्वास ठेवतो की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या चाकरला बरा करेल. आणि स्वतःला तो किती अजून लीन करत आहे बघा. केवळ तुम्ही शब्द बोला म्हणतो, तुम्ही माझ्या घरात यावं, अशा माझी लायक नाही म्हणतो तो स्वतःला, माझ्या घराची माझ्या याची लायकी नाही म्हणतो बघा. प्रियजनांनो, किती छान रीतीने तो म्हणतो, केवळ शब्द बोला बस. हे ऐकून आश्चर्य वाटले, येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. प्रियजनांनो, बघा किती अद्भुत गोष्ट आहे. माझी योग्यता, आपण माझ्या छपराखाली यावे. बघा, आपल्या छपराखाली, माझ्या छपराखाली, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. त्याने स्वतःच्या आत्म्याने तो लीन आणि नम्र झाला. प्रियजनांनो, किती त्याने स्वतःला नम्र आणि लीन केलं बघा. आज तुम्हाला मला हेच करायचं आहे, स्वतःला लीन करायचंय, नम्र करायचंय. हो प्रभू येशू ख्रिस्ता, मी स्वतःला लीन करतो. प्रियजनांनो, आजपासून मी सर्वांना क्षमा करतो, मी सर्वांना माफ करतो. प्रियजनांनो, कारण माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या घोर अपराधांची क्षमा केली आहे आणि म्हणून मी सर्वांची क्षमा करणार. आनंदाने क्षमा करा. प्रियजनांनो, बघा किती आनंद होतो जेव्हा आपण एकमेकांना
क्षमा करतो. तो आनंद एकदम अजब आनंद आहे प्रियजनांनो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द बोलला, त्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला की माझा चाकर बरा झालाय. फक्त तो टाइम विचारतो बघा, आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. प्रियजनांनो, किती आनंद वाटतो, किती महान परमेश्वर आहे आपला. तो आपल्याला प्रियजनांनो, तो स्वतः लीन झाला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला लीन केले त्यांनी. नाही तर हा वधस्तंभाचा मरण त्यांनी सहन नसतं केलं प्रियजनांनो. वधस्तंभाचं ते कठोर क्रूर मरणदंड, लज्जास्पद मरण, श्रापित मरण त्यांनी सहन केलं प्रियजनांनो, माझ्यासाठी, माझ्या अपराधांच्या क्षमेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी. त्यांनी तो वधस्तंभ, तो दुःखदायी मरणदंड त्यांनी सहन करून दाखवला. त्याची प्रीतीचा प्रमाण त्यांनी दाखवलं, त्याचे लीनतेचा प्रमाण दाखवला की तो किती लीन आणि नम्र झाला. प्रियजनांनो, बघा असा महान गौरवशाली परमेश्वर आपला, पवित्र परमेश्वर, महान प्रतापशाली, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असताना त्यांनी स्वतःला किती लीन आणि नम्र केले. प्रियजनांनो, आज मला आणि तुम्हाला हेच करायचं. आपला गुरुनं काय केलेलं आहे, माझा गुरुने काय केले तेच मलाही करायचंय. माझ्या पित्याने काय केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला म्हणतो, मी पित्यामध्ये आणि पिता मजमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला स्वर्गीय पिता आहे. प्रियजनांनो, पिता मजमध्ये आणि मी पित्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केले तेच मला आणि आपणा सर्वांना करायचं आहे. काय? स्वतःला लीन करायचंय, नम्र करायचंय, क्षमा करायची, प्रीती आणि प्रीतीच करायची, सर्वांवर प्रीती करायची. काय माझ्याकडे मी कोणाची मदत करू शकते काय, ते आनंदाने करा प्रियजनांनो, आनंदाने करा. द्या लागते म्हणून फाटकी तुटकी चिल्लर असं देवापाला देऊ नका प्रियजनांनो. जेव्हा आपण चिल्लर आणि फाटकी नोट दुकानवाला घेतो का प्रियजनांनो, चहावाला घेतो का, रिक्षावाला घेतो का, नोट चेक करतात, आंटी ये नोट नाही चलेगा. तर परमेश्वराला तुम्ही फाटकी नोट देणार, कोणी पाहत नाही म्हणून. अरे तो तुम्हाला मला पाहतो, तो खरा जिवंत देव आहे, तो तुम्हाला मला पाहतो, त्याला दुःख वाटेल असं नका करू. जसं तुम्ही द्याल तसं तुम्हालाही देण्यात येईल वचन आहे. म्हणून दाबून हालून दाबून द्या. परमेश्वर तुम्हाला मला काय मागते, दशमांश मागते, फक्त 10%. 1 रुपये मधला 10 पैसा मागते, 10 पैसे. 10 रुपये मधला 1 रुपया मागते. ते तुम्ही आणि मी नाही देऊ शकत का? आनंदाने द्या आणि प्लस उपकार स्तुती पण करा. प्रेजरा म्हणजे 2 रुपये, 10 रुपये मधले 2 रुपये परमेश्वराचे आहेत. आनंदाने द्या आणि तो तुम्हाला मला त्याचे आकाशाचे कपाट उघडून आशीर्वाद देतो का नाही त्याची प्रचिती पहा. प्रेजरा हे तो चॅलेंज देतो मला आणि तुम्हाला प्रेजरांनो. आणि हे परमेश्वराचा अनुभव घेऊन छाती ठोकपणे मी म्हणते, परमेश्वराने आजपर्यंत आम्हाला कधीच उपाशी ठेवले नाही. प्रेजरांनो, कधीच उपाशी आम्ही झोपलो नाही. प्रेजरांनो, असा तो महान परमेश्वर आहे. चिमण्यांना खाऊ घालतो, तो पाखरांना खाऊ घालतो, तरुण सिंहाला डरकाळी मारा लागती की प्रभू मला अन्न दे. तुम्हाला तुम्ही मी डरकाळी मारतो का? तुम्ही आणि मी आवाज करतो, प्रभू मला भूक लागली, मला जेवण दे. त्याच्या स्वर्गीय भांडारातून तो देतो, तो बरोबर टाइमवर पुरवतो आपल्याला. असा तो परमेश्वर, असा तो महान परमेश्वर, असा तो प्रीतीचा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, सर्व समजण्यास तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय भांडारातून आपला पवित्र त्रिएक परमेश्वर आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.